बोला. कमल माहेर गंजेवाडी. काय घडली आणि घटना? आता सांच्याला आम्ही कोणी गेला शेण मारली ही काम आहे. मारली की 18 शेरडी मारली. आता काय करायचं 3-3 पिले शेळ्या. आला 5 वाजता समधी मुडद पडले मरून पडले. तुम्हाला कधी माहिती झाली? सकाळी 5 वाजता रोज 5 ला येते पोरग. सकाळी 5 वाजता माहिती झाली. रात्री 7:30 ला गेलतो तिघही होतो आम्ही. संध्याकाळी झोपायला येतो 7:30 वाजता गेला गईत शेतात आणि सकाळी 5 ला येते समधी शेरडी येते चालेल. पोरग आमच्या इथे झोपायला होतं. हे दमदाट झाले तुला असं मारतो पाय तोडतो करतो म्हणल्यावर हे बेनी मी पोरला 2 महिने झाले शेतात झोपायला येते. कोण दमदाटी करतो? ही सोल्याची दमदाटी करते म्हणजे ह्याला झोपायला येऊ दिलेला. असं काय ते झाल्यावर काय करा आम्ही घरी एकटे लिकरू राहणार. ते बाहेरचे आहेत का गावातले तुमच्या? बाहेरची जायची गावातली नाही ती. काय म्हणणं आहे सोलारवाल्याचं? शेत दिनापासून दमदावटी करायची. शेरडाचं वेगळा त्यांचं वेगळा पण तिने आता कुणी नुसकान केली काय माहित. बाई तर नाही सांच्याला हे रचायला तसं केलं. मग काय करायचं आम्ही? नुकसान झालं तुमचं? नुकसान झालं मग त्यांनी भरपाई दिली पाहिजे. काय करायचं काय करायचं औषध पेतच राहिले नसतं. काय नाही आता ज्यांनी वरीस पूर्ण गौऱ्या जायची पाळायला आहे का अंगावर शिरेल हिने सालभर झाला आम्हाला अनपाणी खाऊ दिले आणि आमच्या ताटात एवढं गाडी वाढवून केले राहते. काय आता औषध पिऊन झोपायचं? पोलीस आलते का? आलते की पोलीस. काय म्हणले त्यांनी पंचनामा करून घेतली. कोणीतरी अशी जागा केल्या म्हणे पोलिस. मग कोणी खाल्ल्याला नाही माळा हे केल्या नाही. कुत्र्याने मांजराला लांडग्यानं खाल्लं तर काय तर खाल्ला तर कुत्र्याने तर खाल्ला असतं. काहीच केलं नाही. ढकाच नाही शेळीला कसला. ही घातच केलाय म्हणाली पोलिस. काय मागणी आता? मागणी भरपाई द्यावी लागेल. 2-3 लाखाची नुकसान झाली की आमच्या मोठी 3-3 पेढीची 18 शेरडाची. आता तुम्ही बघितला का नाही साक्षात काय लपून बी नाही. बापू महावीर गंजे राहणार गंजेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. आम्ही करून खाणारी माणसं. रात्री आम्ही 7:30 वाजता शेतातनं घरी गेला. शेळ्या ती कोंडून काय नव्हतं आणि सकाळी पहाटे 5 वाजता शेतात आला तर शेळ्याची अशी परिस्थिती दिसायला लागली. मग मरून पडली आणि आम्ही आला आम्हाला ह्याला फोन लावा त्याला फोन लावा त्याला टाइम लागला. मग ते मला लागले आम्ही संशय आजपासून काहीच नाही. काल आम्ही दुसरं ते कागदपत्र दाखल केलं तर संध्याकाळी हे काल येवर तिकडे गेला संध्याकाळी हे शेताबद्दल गेलता काल हिने सारखी केल्यामुळं तर संध्याकाळी हे अजून आगाव काम केले. आमचं 17 शेळ्याचं नुकसान कमीत कमी 2-2.5 लाखाचं नुकसान झालं. आणि आम्ही करून खाणारी माणसं हे सोलरवाल्यावर आमचा संशय आहे. काय संशय? ह्याने घातपात केला. एवढी आता तुम्ही लांडगा असो किंवा कुत्रा असो 17 शेरड कशी मारतील? खाल्ली जरा बरं जरा कोणा थोडं खितलं खाल्लं तिथलं खाल्लं तर तुम्ही आता बघायला लागला समोर तुम्हाला अक्षरशः साहेब दावलं काय आहे का कुठं कशाला ते पोटातल्या आतडीला सुद्धा कुठं दाताचा धक्का नाही. ते आम्हाला दमदाटी करून तू शेत दे असं दे तसं दे मग दमदाटी करून आमच्या या नुकसान करायला लागली. आम्ही करून खाणारी माणसं असं तुम्हाला वाटतं? हा. आता काय मागणी? का आम्हाला न्याय द्यावा आम्हाला न्याय मिळावा. आमचं नुकसान एवढं झालंय हे त्यासाठी तुम्हाला विनंती आम्ही करता.